नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या भेंडखळ नगरीमध्ये रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे डॅशिंग अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी घेतले विठू माऊलीचे दर्शन। आज कार्तिकी भागवत एकादशी आणि त्यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या भेंडखळ गावात सालाबादप्रमाणे कार्तिकी भागवत एकादशी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत असते। यावेळी अनेक कार्यक्रमांचे तथा विठ्ठल रखुमाईच्या भव्य पालखीचे आयोजन करण्यात येते। या सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांचे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आगमन होत असतं। आज ग्रामस्थ मंडळ भेंडखळ यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी भेंडखळ गावामध्ये येऊन विठू माऊलीचे दर्शन घेतले। उरण तालुक्यातील आदर्श असणाऱ्या भेंडखळ भूमीसाठी महेंद्र शेठ घरत हे वेळोवेळी सहकार्य करत असतात। भेंडखळ भूमीला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे, म्हणूनच महेंद्र शेठ घरत यांच्या मनामध्ये या भूमीविषयी वेगळा आदर आहे। यावेळी श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या मंडळाच्या वतीने श्री महेंद्र शेठ घरत यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। विठू माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर गावातील अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरीसुद्धा महेंद्र शेठ यांनी भेट दिली। हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे। जनतेच्या मनातील नेता म्हणून महेंद्र शेठ घरत यांची ओळख आहे। या कार्यक्रमासाठी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार नरेश म्हात्रे, ओबीसी सेलचे दीपक ठाकूर, भेंडखळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश ठाकूर, पालवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परशुराम भोईर, महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, भेंडखळ काँग्रेस अध्यक्ष प्रमोद ठाकूर तथा यशवंत म्हात्रे, नचिकेत म्हात्रे, सुरेश ठाकूर, मनोहर ठाकूर, राजा घरत, मनीष ठाकूर, साई पाटील, जयेंद्र ठाकूर, सचिन भोईर, प्रांजल भोईर, अमोल ठाकूर, नरेंद्र ठाकूर, प्रणव ठाकूर, नीरज ठाकूर, संदीप म्हात्रे, पियुष ठाकूर, अभिमन्यू ठाकूर तथा ग्रामस्थ मंडळ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी राजेंद्र भगत, सहतृप्ती भोईर, भेंडखळ, उरण।